एसटी प्रवासात सवलत मिळवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढण्याची गडबड करताय। 1 ऑगस्ट पासून कार्ड बंधनकारक होणार म्हणून डेपोमध्ये रांगेत उभे आहात तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। राज्य सरकारने एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला थेट 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध एसटी डेपो आणि बस स्थानकांवर एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। हजारो प्रवाशांनी कार्डसाठी नोंदणी आणि अर्ज केलेत, मात्र तांत्रिक अडचणी आणि वितरण यंत्रणेतील विलंबामुळे अनेकांना अजूनही प्रत्यक्षात स्मार्ट कार्ड मिळालेलंच नाहीये। 1 ऑगस्ट पासून हे कार्ड बंधनकारक झालं असतं तर कार्ड नसलेल्या हजारो ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटीच्या प्रवास सवलतीपासून वंचित राहावं लागलं असतं। प्रवाशांची हीच अडचण आणि होणारी गैरसोय लक्षात घेऊन परिवहन विभागाने अंमलबजावणीची तारीख 1 महिन्याने पुढे ढकलली आहे। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र घटकांपर्यंत वेळेत आणि पारदर्शकपणे पोहोचणं हेच सरकारचं ध्येय आहे। प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही ज्येष्ठ नागरिक अथवा महिलेला प्रवासात त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही हा निर्णय 1 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलत आहोत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय।